डीकी स्पोर्ट्स गोलबंद संघाचा 12 प्रतिनिधी मी विनंती करेल की आपण कॉम्बॉक्समध्ये या, नाहीतर आयोजकांची सूचना आहे की 2 रनांनी पॅनलाइज केलं जाईल. पांच ओवरों का ये मुकाबला, 5 ओवर का ये मैच. स्ट्राइकर इन पर बैट्समैन आशीष तुपांगे, नॉन स्ट्राइकर इन पर अरुण धसाड़े. गेंदबाजी ट्रैक पर मैटेटी पावर प्ले का पहला ओवर महेंद्र. 5 ओवर का मैच, पहला ओवर और 2 क्वालिफाई अंपायर इस मैच के लिए. इग्नाची डगले सर और मनोज जी बरसर सर. टॉस को जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया है. पाटोल टीम ने बैटिंग करने के लिए इनवाइट किया है. पहले मौका दिया है डीके स्पोर्ट्स गोलबंद को. पहली गेंद ओवर द विकेट से, ओहो बल्ले का बाहरी सीरा. शॉर्ट फाइन लीग में वहां पर फील्डर तैनात थे. 1 रन प्राप्त. खाता खुलता हुआ आशीष तुपांगे और डीके स्पोर्ट्स गोलबंद का. पिछला मैच डीके स्पोर्ट्स गोलबंद हार कर आई है और पाटोल 1 मैच जीत कर आई है. ये मैच दोनों ही टीमों को जीतना जरूरी है. स्ट्राइकर एंड पर लेफ्ट हैंडेड बैट्समैन अरुण धसाड़े. ओहो ऑन ड्राइव किया था, मिडॉन में फील्डर तैनात थे. सिंगल प्राप्त हुई. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग सही था. 2 गेंदे 2 रन. एक सेंसिबल क्रिकेट बीच मैदान में. ऑन साइड में बैठकर खेलना चाहते थे, रन लेना चाहते थे. नॉन स्ट्राइकर एंड पर अगर डायरेक्ट थ्रो पर सेफ है अरुण धसाड़े. गेंद सीधा विकेटों पर टकराई थी. बिल्कुल पहले महिंद्रा ने देखा पीछे बैकअप है या नहीं, रुके थे. अगर क्विक थ्रो करते तो बैट्समैन को लौटना पड़ता. आशीष तुपांगे. 3 गेंदें हो चुकी है. मैटेटी पावर प्ले का पहला ओवर चल रहा है. 2 खिलाड़ी बाहर है दायरे के. मिड विकेट में 1 फील्डर है, लॉन्ग ऑफ पर 1 फील्डर. महिंद्रा ओवर की अगली गेंद के लिए सामना करेंगे दायत के बैट्समैन आशीष तुपांगे. पिछला मैच अच्छी बैटिंग की थी. इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर है. अंपायर ने घोषित किया वाइड. एक अतिरिक्त रन बोर्ड में ऐड होती हुई 3 रन स्कोर बोर्ड. ये दोनों को क्रीज पर खड़े रहना जरूरी होगा. यहां से दोनों हार्ड हीटर है. अब तक दोनों ही काफी शांत नजर आते हुए. पहला ओवर जहां जारी है. 4 गेंदें हो चुकी है, अंतिम 2 गेंदें शेष है और स्कोर कार्ड 3 रन पर रुका हुआ है. इस बीच ऑन ड्राइव किया, गेंद गैप में है, कोई फील्डर नहीं. गेंद सीमा रेखा के बाहर. मिलेंगे इस गेंद पर 4 रन. चार रन की मदद से स्कोर कार्ड रनों की संख्या 7. आशीष तुपांगे स्ट्राइकर इन पर. ऑन साइड में करारा स्ट्रोक है, वहां कोई फील्डर नहीं है और गेंद मैदान से बाहर. 4 रन.
पहली ओवर की समाप्ति हुई, 11 रन बने हैं बिना कोई नुकसान। डीके स्पोर्ट्स गुलबन। आखिरी 2 गेंदों पर महिंद्रा के 2 बैक टू बैक बाउंड्रीज आई, जहां पर आशीष तुपांगे ने लगाए, पहले लॉन्ग ऑन में और दूसरा मिड विकेट में। मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर, ओवर नंबर 2 की शुरुआत करने के लिए गेंदबाजी ट्रैक पर उत्तम। स्ट्राइकर इन पर लेफ्ट हैंडेड बैट्समैन अरुण दसाड़े। 4 गेंदों तक काफी शांत चला था मुकाबला। आखिरी 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक्स, 2 4, 2 बाउंड्रीज और रनों की संख्या 11 रन। पहली गेंद उत्तम, राउंड विकेट से सामना करेंगे बायत के बैट्समैन अरुण दसाड़े। फुल टॉस, मौका था, तोहफा कबूल है, मैदान से बाहर, बिग सिक्सर। पहली गेंद पर पूरी तरह से प्रेशर को डाइवर्ट किया गेंदबाज पर अरुण दसाड़े ने। फुलटोस गेंद थी और फुलटोल वसूल किया। इस बीच क्या स्ट्रोक खेला है, गेंद काफी दूर, 1 बाउंस, मैदान से बाहर, 4 रन। चार रन की मदद से रनों की संख्या 23 बिना कोई नुकसान। काफी अच्छी शुरुआत अरुण दसाड़े। स्ट्राइकर इन पर 2 गेंदों पर 2 बड़े हिट आए। ओहो, ऑफ ड्राइव किया, 1 बाउंस। दूसरे डब्बे पर फील्डर तैनात से गेंद को कैरी किया, फील्ड किया, थ्रो किया, तब तक 2 रन कंप्लीट। 2 रन बटोरे हैं दोनों बैट्समैन ने। 2 की चलते स्कोर कार्ड 25 रन, 25। अच्छी शुरुआत। पहले 4 गेंदों पर काफी शांत है मैंडेटरी पावर प्ले में, और आशीष तुपांगे ने जब से स्टार्ट दिया अब रुकने का नाम ही नहीं ले रहे। इस बीच काउ कॉर्नर में एक फील्डर तैनात था, सीधा तोहफा, बैट्समैन आउट। नए बैट्समैन 3 नंबर पर प्रमोट किया तेजस को। रनों की संख्या 23 रन, 23। 4 गेंदें हो चुकी है, अंतिम 2 गेंदें शेष। लेफ्ट हैंडेड बैट्समैन नए बैट्समैन को प्रमोट किया है 3 नंबर पर तेजस। यानी डीके स्पोर्ट्स गुलबन राइट हैंड एंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन के साथ ही चलना चाहती है। बिल्कुल अरुण दसाड़े एक इन्फॉर्म बैट्समैन को आउट किया। इस बीच ऑफ स्टंप के बाहर एक प्लानिंग के तहत, बिल्कुल स्ट्रेटेजी बनाई गई प्लानिंग के तहत गेंदबाजी हो रही है। अब उत्तम गेंदबाजी ट्रैक पर, 23 रन, आखिरी गेंद शेष। 2 बड़े हिट आए थे, कहीं ना कहीं
पहली 2 गेंदों पर उत्तम के अरुण दसाड़े ने, और उसके बाद एक अच्छे निरंतरता के साथ गेंदबाजी की। आखिरी गेंद आई डॉट, 2 ओवर की समाप्ति हुई, रनों की संख्या 23, एक विकेट के नुकसान पर डीके स्पोर्ट्स गोलबन। एकदा या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती सलामीला आलेला फलंदाज आशिष अजूनही मैदानामध्ये आहे। अगदी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा आपण पाहिल्यात। या चला लगेच सामना चालू करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका। पहिलाच बॉल लवर फुलटॉस होता, आडव्या बॅट ना फटका आशिषच्या बॅट मधनं अगदी जर पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगला ठोकलाय, येतोय दमदार स्ट्रोक, षटकार। अगदी हा चांगला बॉल आहे, वेगावरती स्वार आपण पाहू शकाल महेंद्र। अगदी पहिलाच बॉल पाहायला गेला तर कुठेतरी फुलटॉस बॉल होता, त्यानंतर हा चेंडू भरपूर चांगला, अगदी गुड लेंथला पिचिंग केला हा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, या डॉट बॉल आलाय। 29 धावा धाफलकाला आपण पाहतात। अगदी जर पाहायला गेलं तर 2.2 चा खेळ झालाय, तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे। आशिष चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी। आतापर्यंत पाहायला गेले तर 29 धावा धाफलकाला जोडल्या गेल्यात। स्विच हिट, फटका चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू निघून जाईल सीमा रेषेकडे, यस, येतोय दमदार स्ट्रोक, 4 धाव्यांसाठी चौकार। यस, चौकार आलाय, चौकाराने धाफलक जाऊन पोहोचलाय 33 वरती। डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा फटका अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत, क्रिकेटचा क्लास दाखवत असताना आपण पाहू शकाल फलंदाज आशिषच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा धमाका, 4 धाव्यांसाठी येतोय चौकार। पहिल्याच बॉलवरती षटकार, तदनंतर निर्धाव चेंडू आला होता, तदनंतर बॅक टू बॅक 2 चौकार आशिषच्या बॅटमधनं आपण पाहिलेत। स्विच हिट करायचं होतं, मिस टायमिंग आहे, त्या दिशेला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंटला हा चेंडू अडवतोय। तत्पूर्वी पाहायला गेलं तर धावून पळून 2 धावा कंप्लीट, 2 धाव्यांनी धाफलक जाऊन पोहोचले 39 वरती। या षटकाचा जर विचार केला तर हा शेवटचा चेंडू असेल। अगदी या षटकामध्ये महेंद्र हा गोलंदाज थोडासा महागडा ठरतोय। पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 16 धावा खर्च करतोय। अगदी जागा बनवली होती हा फटका खेळण्यासाठी, स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक पोहोचले, चेंडू उचललाय, फेकी केलाय, तत्पूर्वी यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट, अगदी धावून पळून 3 धावा कंप्लीट होतात या शेवटच्या बॉलवरती।
3 षटकांचा वाजवी खेळ झालाय. टोटल धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 42 धावा. Mama. After 3 overs, scoreboard 42 on the board, loss of 1 wicket. स्ट्राइकर इन पर बैट्समैन आशीष टुपांगे, क्या बैटिंग की है। 11 गेंदों का सामना करते हुए 28 रन पर खेल रहे हैं। स्ट्राइकर इन पर ने गेंदबाज बॉलिंग ट्रैक पर ऋषिकेश। पहली गेंद सामना करेंगे दायत के बैट्समैन। ओहो, काफी पटकी हुई है गेंद थी, भेज दिया इसे स्टैंड में। 6 रन। यस, अगदी पाहायला गेलं तर आशिष हा बॅटर आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला। आशिष समोर तुम्ही चुकीचा चेंडू हाताळू शकत नाही आहात, पहिल्याच बॉलवरती दाखवून दिले होता। अगदी हा पटका देखील भरपूर चांगला होता। यस, 2 धावा कंप्लीट। या 2 धावेने टोटल धावफलक जाऊन पोहोचलाय 50 वरती। अर्धशतक कंप्लीट झालाय टीम डीके स्पोर्ट्स गोल्डबन संघाचा। सलामीला आलेला हा फलंदाज आपण पाहत आहोत आशिष। अगदी त्याच्या माध्यमातून फलंदाजी भरपूर चांगली होती। पहिला सामना कुठेतरी पाहायला गेला तर डीके स्पोर्ट्स गोल्डबन संघाने गमावला आहे। कव्हर ड्राइव्ह अक्षरशः ओहो, क्रिकेटचा क्लास दाखवत असताना आशिष बॅटरच्या बॅट मधनं अजून एक दमदार स्ट्रोक, 4 धाव्यांसाठी चौकार। अगदी जर विचार केला तर वैयक्तिक आशिष 40 या धावसंख्येवरती खेळतोय। हा ट्रॅकर होता, शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल आणि झालाय हा सक्सेसफुल। अजून एक बिग ब्लास्ट केला जातोय, आशिषच्या बॅटमधनं ठोकलाय 6 धाव्यांसाठी बिग ब्लास्ट षटकार।
प्रेक्षकांना तसेच खेळाडूंना रस्त्यावरती बाईक कोणी पार्किंग करू नका. अगदी मैदानाच्या साईडला आपल्याला भरपूर जागा आहे, त्या दिशेला तुम्ही बाईक पार्किंग करू शकता. अगदी अजून एक चांगला स्ट्रोक तिकडे. आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय, फिकी केलाय. तत्पूर्वी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये धावून पळून घेतल्या जात आहेत 2 धावा. टोटल धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 62 वरती. वैयक्तिक आशिषचा जर विचार केला तर 16 चेंडू तो खेळतोय 48 वरती. यस, आता मात्र जागा बनवली. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत. वन बाउन्स, हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 6 धाव्यांसाठी षटकार आणि आशिषच्या बॅट मधनं अगदी पाहायला गेलं तर अर्धशतक होतंय कंप्लीट. यस, चौकार आला. यस, चौकार. अगदी अर्धशतक इथनं कंप्लीट झाले. या 17 चेंडू 52 धावा, म्हणजे अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी 17 चेंडूंचा खेळ खेळलेत. अगदी आशिष पाहायला गेले तर आपण पाहू शकाल या सत्रामध्ये फलंदाजी, या फलंदाजीची चांगली राहिल्या. 17 चेंडू 52 धावा. टोटल धावफलक पाहू शकाल 66 वरती. चार षटकांचा खेळ झाला. अगदी आपण पाहू शकाल या 4 षटकांच्या खेळामध्ये अगदी फलंदाजी डीके स्पोर्ट्स गोलबन संघाकडनं अफलातून होत्या. 66 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. 305 की स्ट्राइक रेट से रन बनाए हैं आशीष तुपांगे ने. बहुत ही उम्दा बल्लेबाजी, 17 गेंदों में 52 रन बनाए हैं. नॉन स्ट्राइकर एंड पर काफी अच्छी साझेदारी इन दोनों बैट्समैन की बीच. बहुत बेहतरीन तालमेल. ज्यादातर गेंदे आशीष तुपांगे ने के लिए. अब डेथ ओवर में गेंदबाजी में प्रमोद काफी जिम्मेदारी होगी क्योंकि पिछला ओवर काफी महंगा गुजरा. इस इनिंग की 6 गेंदें शेष. प्रमोद गेंदबाजी ट्रैक पर सामना करेंगे बायत के बैट्समैन तेजस. पहली गेंद उछाल दिया, काफी दर्शनीय स्ट्रोक. गेंद काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे इस गेंद पर 4 रन. हा ट्रॅकर होता. मिस टायमिंग आहे, मिस टायमिंग आहे. जेल होणं फार महत्वाचं होतं. अगदी हा जेल सोडला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल तेजस हा फलंदाज होता, त्याच्या बॅट मधनं नुकताच चौकार आला होता, त्याचा हा जेल सोडलाय. एक सिंगल होती, कंप्लीट सिंगल न धावफलक जाऊन पोहोचले 71 वरती. अगदी आता मात्र शेवटचे अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. पहिलं सत्र आपण पाहत आहोत. फटका दर्जेदार, एक्स्ट्रा कव्हर, अगदी इन्स्ट्रेटर होते. अगदी हा झेल टिपला गेला. दुसरा धक्का लागलाय टीम डीके स्पोर्ट्स गोल्डबन या संघाला. तर 71 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागला. न्यू बॅटर नयन. नयन घरात आलेत, बॅटची कडा. यस, क्षेत्ररक्षण चांगलं होता. स्लीपर पॉइंटला अगदी पाहायला गेलं तर हा चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल होती कंप्लीट. सिंगल ना धावफलक जाऊन पोहोचलाय 72 वरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिलं सत्र आपण पाहत आहोत. तेजस
डावखुरे हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. लवर फुल टॉस स्वतःच्या पॉली थ्रू मध्ये अगदी यस चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. जरी झेल टिपता आला नाहीये तरी अगदी या चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाहीये, धाव येत नाहीये. चांगला चेंडू अडवलाय. शेवटचा बॉल फटका दर्जेदार आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. उत्तम. ओहो इथे काय घडतंय, अगदी सहजरित्या हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जात होता. चेंडू शेवटच्या बॉलवरती अगदी पाहायला गेलं तर चौकार येतोय. या चौकारानं टोटल धावफलक जाऊन पोहोचले 76 वरती आणि पाटोल संघासमोर टार्गेट सेट केलं गेलंय 77 धाव्यांचा. श्रीराम खर्डी संघाचा कर्णधार तसेच सह्याद्री वाशाळा संघाचा कर्णधार आपण या टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. नेक्स्ट मॅच जय श्रीराम खर्डी संघाचा कर्णधार विपक्षात सह्याद्री वाशाळा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार यस उपस्थित आहेत. तर आदरणीय सन्माननीय विष्णू पारधी साहेबांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस तर टॉस्का बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय विष्णूजी पारधी साहेबांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जातो. एका साईडला संघ आपण पाहत आहोत सह्याद्री वाशाळा, त्यांच्या समवेत श्रीराम खर्डी संघ, जय श्रीराम खर्डी संघ. यस यस अगदी त्या दिशेला आपण पाहत आहोत. यस सह्याद्री वाशाळा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेत. निर्णय कळवा. यस योगेश दादा आमच्या सोबत टीव्ही स्क्रीन वरती जोडले गेलेत. अगदी त्यांचाच हा चॅनल आपण पाहत आहोत. योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट तुम्हाला घर बसल्या एन्जॉयमेंट घेऊ शकता. या स्पर्धेचं अगदी पाहायला गेलं तर निर्णय थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचेल. यस जाऊया सामन्याकडे. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी डीके स्पोर्ट्स गोळबन संघाची भरपूर चांगली झाली आहे. 77 धाव्यांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. संघ आपण पाहत आहोत पाटोल संघासमोर. जी बिल्कुल अपनी निर्धारित 5 ओवर में 76 रन बनाए और 77 रनों का टारगेट सेट किया गया है. यानी जीत के लिए करने होंगे 30 गेंदे और 77 रन. पाटोल टीम यहां से रन चेज करती हुई नजर आएगी. जरूरी थी वो आशीष तुपांगे की पारी इस मैच के लिए. पिछला मैच हार कर आई थी डीके स्पोर्ट्स गोलबन. एक महत्वपूर्ण मैच. नेक्स्ट मैच भी काफी रोमांचक होगा, रोमांचक होगा, जहां पर दो टीमें आपस में टकराने वाली है. सह्याद्री वाशाला और श्रीराम खर्डी. दो बैट्समैन स्ट्राइकर एंड पर उत्तम और नॉन स्ट्राइकर एंड पर ऋषिकेश. गेंदबाजी ट्रैक पर मैड्रेटी पावर प्ले का पहला ओवर. गेंद थमाई है रमेश के हाथ.
5 ओवर में बनाने हैं 77 रन्स। राइट आर्म राउंड द विकेट से 23, बिल्कुल बहुत बेहतरीन बॉलिंग एक्शन। पहली गेंद ऑन साइड में, बैटक स्ट्रोक, कैप में ढकेला इस गेंद को, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। यस, सुरुवात दमदार होती या पाटोल संघाकडनं। अगदी पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय। उत्तम हा फलंदाज आहे, अगदी जागा बनवली, तदनंतर हा स्ट्रोक। अगदी पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू निघून चाललाय सीमा पार। बॅक टू बॅक दुसरा चौकार। आपण पाहिलं सलगचे 2 चौकार आलेत। हॅट्रिक बॉल, रमेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत। ओहो, अगदी पाहायला गेलं तर स्विच हिट करायचं होतं, चुकीचा फटका अगदी मनामध्ये फलंदाजाच्या आला होता की काय। यस, अगदी बॅक टू बॅक 2 चौकार आले होते। त्यानंतर गोलंदाजाने केलेलं कमबॅक। डीके स्पोर्ट्स गोलबंद संघ आपण पाहतात गोलंदाजी करत असताना गोलंदाज रमेश। बिल्कुल जो शुरुआत चाहिए थी उत्तम ने दी है। 8 रन बिना कोई नुकसान। 77 रन का पीछा करती हुई टीम पाटोल। स्ट्राइकर इन पर दायत के बैट्समैन उत्तम सामना करेंगे गेंदबाज रमेश का। ओहो, गैप में गेंद है या नहीं? बिल्कुल गैप में गेंद है, गेंद जा रही है स्क्वायर लेग रीजन में, 4 रन। हा तिसरा चौकार आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, गोलंदाजी ट्रॅक वरती रमेश हा गोलंदाज आपण पाहत आहोत। या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत, तब्बल आतापर्यंत धावा खर्च केल्यात 12। ज्या सुरुवातची गरज सर हवी होती पाटोल संघाला ती सुरुवात मिळाली आहे। यस सर, आई थिंक फ्लाइंग स्टार्ट दी है उत्तम ने। ओहो, कदमों का इस्तेमाल, इनफील्ड के ऊपर से एक्स्ट्रा कवर में इस गेंद को ट्रेवल कर दिया, तेजी से गेंद बॉडी लाइन से बाहर, मिलेंगे इस गेंद पर 4 रन। बैटिंग क्या स्टार्ट दिया उत्तम ने, बिल्कुल आगे चलकर आए थे, गेंद को पड़ा और एक्स्ट्रा कवर में भेजा 4 रन के लिए। अंतिम गेंद बल्ले का बारी, सीधा गैप में गेंद है या नहीं? प्रशांत फर्डे गेंद तक पहुंचे, आखिरी गेंद पर 2 रन प्राप्त किए गए और ओवर की समाप्ति हुई। मैडेटी पावर प्ले का पहला ओवर जिसमें आए 18 रन बिना कोई नुकसान टीम पाटोल। यस, अगदी आता मात्र इक्वेशन पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे। कुठेतरी 77 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहत आहोत टीम पाटोल संघ, परंतु सुरुवात भरपूर चांगली झाली आहे। अगदी डीके स्पोर्ट्स गोलबंद संघ आता मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी चर्चा मैदानाच्या आतमध्ये करतायत। पहिल्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा आपण धबलकावरती पाहिल्यात, तब्बल 18 धावा या P1च्या षटकामध्ये आल्यात। सुरुवात चांगली झाली आहे पाटोल संघाकडनं। सलामीची जोडी आपण पाहत आहोत, ऋषिकेश आणि उत्तम। अगदी 6 चेंडू खेळलाय हा फलंदाज उत्तमचा आपण खेळ पाहिलात। अगदी त्याच्या बॅट मधनं 18 धावा आणि धावफलकावरती देखील 18 धावा आहेत। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल करण फर्डे, अगदी त्याच्या खांद्यावरती पूर्णपणे आता मात्र जिम्मेदारी असेल डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाकडनं। अगदी पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं दुसरं षटक
P2चं षटक इथं आपण पाहत आहोत. या P2च्या षटकामध्ये अगदी जर विचार केला तर 38 वर्तुळाच्या बाहेर अगदी आपण 3 क्षेत्ररक्षक पाहत आहोत. लॉंग ऑफ, तदनंतर पाहायला गेले तर लॉंग ऑन, तदनंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. अगदी चेंडू हवेमध्ये होता. ओहो, जगदीश गरयत आपण या पालस यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. यस, सिंगल येते. सिंगल न धावफलक 19 वरती जाऊन पोहोचलाय. सोएब सर, अगदी जर विचार केला तर स्टार्ट भरपूर चांगला दिला पाटोल संघानं. काफी कमाल की शुरुआत दी है. मौका बना था, मुश्किल था. रनिंग कैच थी. करण फर्डे जहां पर गेंदबाजी ट्रैक पर है. 2 सीजन काफी अच्छे गुजरे थे पिछले. करण फर्डे के सीजन में भी बढ़िया एक्शन है. तेज गेंदे करते हैं, स्विंग करते हैं, कट करते हैं गेंद को. स्ट्राइकर एंड पर बैट्समैन उत्तम, जो कि 6 गेंदों का सामना किया था. पहले ओवर पूरी तरह से भारी हुए थे रमेश पर. 6 गेंदों में 18 रन बनाए थे. अब स्ट्राइकर एंड पर है. बहुत अच्छी शुरुआत मिली है. जिस तरह से प्रेशर क्रिएट हो रहा है, लगातार चिंता बढ़ती हुई, क्योंकि स्ट्राइकर एंड पर सेट बैट्समैन है, इनफॉर्म बैट्समैन है, जिनके बैट से 4 बाउंड्रीज मिली थी. यस, नक्कीच सुरुवात उत्तमने चांगली केली आहे या सामन्यामध्ये. तोच फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत. जागा बनवली होती पुन्हा एकदा. अगदी आपण उत्तमचं जर फलंदाजी आपण पाहिलेत तर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेटला जास्तीचे फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. परंतु पहिल्या षटकामध्ये कव्हरच्या डीप कव्हरच्या दिशेने एक चौकार आपण पाहिलात. म्हणजेच काय तर चारही बाजूनी फलंदाजी करतो हा फलंदाज. अगदी सुरुवात चांगली झाली आहे. परंतु या षटकामध्ये करणची वापसी होती आहे. गोलबन संघाला करणने अगदी कमबॅक करून दाखवला आहे. यस, अजून एक चांगला बॉल. फुललेनचा बॉल होता. अगदी बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झाला नाहीये, परंतु या बाईकच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट होती है. 1 रन की मदद से स्कोर्ड 20 रन 20. 3 गेंदें हो चुकी है, जहां पर करण फर्डे अच्छे अंदाज में नजर आ रहे हैं. 3 गेंदों पर सिर्फ 2 रन बने, एक लेग बाई के रूप से. विकेटों को ढूंढना होगा कहीं ना कहीं यहाँ से, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, रिक्वायर्ड रन रेट भी बहुत बड़ा है, क्योंकि 16.29 का रिक्वायर्ड रन रेट यहाँ से रन बनाने होंगे. इस बीच ये गेंद लॉन्ग ऑफ पर अरुण दसाड़े बहुत तेजी से रॉकेट थ्रो और 2 रन प्राप्त किए गए. 2 रन के बलबूते स्कोरबोर्ड रनों की संख्या 22. 2 गेंदें शेष है. मैटरटी पावर प्ले के यही कोशिश रहेंगी बैट्समैन ऋषिकेश की कि 2 गेंदों पर 2 बड़े हिट आए, 2 बड़े स्ट्रोक्स आए, क्योंकि दायरे के बाहर 5 खिलाड़ी रहेंगे अगली ओर से. ओहो, क्या गेंद है. बिल्कुल पॉपिंग क्रीज में ये टप्पा, और बैट्समैन की मांग थी कि वाइड है, पर बिल्कुल नहीं. अगदी पाहायला गेलं तर या पहिल्या सामन्याचा जर विचार केला ना डीके स्पोर्ट्स गोलबन संघाचा, तर करणला गोलंदाजी दिली नव्हती. अगदी या षटकामध्ये या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी भरपूर चांगली होती सर. अगदी पाहायला गेलं तर आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. आखिरी गेंद यॉर्कर गेंद बिल्कुल कूद कर निकाला था. दूसरे रन का प्रयास, स्ट्राइकर एंड पर खतरा मंडरा रहा था. बैट्समैन आउट. ऋषिकेश इज बैक टू द पवेलियन. डीके स्पोर्ट्स गोलबन संघाचा कमबॅक झाला. गोलंदाजी करत असताना अगदी पाहायला गेलं तर करणनं फक्त 4 धावा खर्च केल्यात, त्यानंतर एक्स्ट्रा रूपाने 1 धाव. म्हणजेच काय तर टोटल धावफलक आपण पाहत आहोत 23 वरती. यस, अगदी पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपात शेवटच्या बॉल वरती फलंदाज बाद झाले होते. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. महेंद्र एमएसडी स्टाइल ना फलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. जी बिल्कुल. अब रिक्वायर्ड रन रेट भी, आस्किंग रन रेट भी देखा जाए तो 18.00 का है. 18 गेंदे 56 रनों की जरूरत है.
अब ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी क्योंकि पिछले ओवर में रन सिर्फ 5 आए हैं, जहां पर करण फर्डे ने गेंदबाजी की थी। अब गेंदबाजी ट्रैक पर ओवर नंबर 3 की शुरुआत और गेंद थमाई है अरुण दसाड़े के हाथ। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद के लिए स्ट्राइकर एंड पर उत्तम। अब कहीं ना कहीं रनों की रफ्तार को बढ़ाना होगा। उत्तम स्ट्राइकर एंड पर है, पहली गेंद खींच कर मारा है, वहां पर कोई फील्डर है नहीं, बिल्कुल प्रयास अच्छा था, गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट पर 4 रन के लिए। यस, अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय। तिसऱ्या षटकाची सुरुवात टीम पाटोळ संघासाठी भरपूर चांगली होती। दुसऱ्या षटकामध्ये हव्या तशा धावा आला नव्हत्या, परंतु या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय। उत्तम अगदी पाहायला गेलं तर उत्तमरित्या आपल्या संघासाठी कामगिरी करतोय। अगदी 9 चेंडू तो खेळलाय, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 22 धावा आपण पाहिल्यात, टोटल धावफलक 27। इस बीच ऑन साइड में खेलना चाहते थे, आई थिंक अनकन्वेंशनल स्ट्रोक प्लेड बाय उत्तम, पर जो रिजल्ट चाहिए था वो मिलता हुआ पूरा 4 रन। यस, अगदी चौकार आला। बॅट पाहायला गेलं तर बॅटच्या वरच्या टोला हा चेंडू लागला होता। फाईनली क्षेत्रामध्ये जिकडे क्षेत्ररक्षक आपण सातत्याने पाहत नसतो त्या दिशेला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता। बॅक टू बॅक दुसरा चौकार आला, हॅट्रिक बॉल असेल। अगदी अरुण दसाडेला अगदी या गोलंदाजाला थोडस विचार करण्यासाठी भाग पाडलं जाते आता मात्र मैदानामध्ये। अगदी त्याच्या या 2 बॉलावरती 2 चौकार येतात, थोडेसे प्रेशराइज असतील, परंतु या गोलंदाजाकडे अनुभव भरपूर आहे। बॅक करण्याची गरज असेल डीके स्पोर्ट्स गोलबंद संघ आपण पाहता। पटका भरपूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत रमेश। अगदी पाहायला गेलं तर भरपूर स्पीडनी हा चेंडू त्या दिशेला ट्रॅव्हल होत होता। लॉंग ऑफला रमेश होते, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, चेंडू अडवलाय, फेकी केलाय। तत्पूर्वी पाहायला गेलं तर अगदी एक सिंगल कंप्लीट होती, सिंगल न धाव जाऊन पोहोचलाय 32 वरती। 2.3 चा खेळ आतापर्यंत आपण पाहत आहोत। तिसरं षटक प्रगती पथावरती आहे। पहिलाच बॉल खेळत असताना महेंद्र, यस महेंद्र ऑन फायर नाव, लॉंग ऑफला ठोकलाय, महेंद्रच्या बॅट मध्ये येतो बिग ब्लास्ट, षटकार। अब 14 गेंदे और 39 रनों की जरूरत। इस बीच लॉन्ग ऑफ में ऑफ ड्राइव किया, रमेश गेंद तक पहुंचे हैं, दूसरे रन का कॉल था, बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इसी के चलते एक खराब थ्रो के चलते तीसरे रन का प्रयास किया जा रहा था, मना किया बैट्समैन महिंद्रा ने। 2 रन से संतुष्ट है, 2 रन के चलते स्कोर कार्ड 40। यस, अगदी जर पाहायला गेलं तर कॉलिंग चांगलं होतं या चेंडूवरती, दोन्ही महत्वाचे फलंदाज आहे। महेंद्रचा कॉल होता, अगदी तिसऱ्या धावेसाठी परतण्याचा प्रयत्न केला होता उत्तमनं, परंतु महेंद्रने नकार दिला। महत्वाची जोडी आहे तो संघासाठी, अगदी शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न केला जाईल। फुलटॉस फटका दमदार आहे, रमेश अगदी हा झेल टिपला गेलाय, महत्वाचा गडी बाद होईल टीम पाटोळ संघाचा। महेंद्र फलंदाज बॅक टू द पवेलियन। तीन षटकांचा खेळ आपण पाहिला, त्या 3 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतो 40 धावा। महत्वाचे 2 फलंदाज देखील बाद झालेत टीम पाटोळ संघाकडनं। न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानामध्ये एंटर झालेत। सोन्या अगदी
स्वप्नील नाव आहे, परंतु 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत त्यांचं नाव पोहोचवतात. सोन्या. यस, स्वप्नील उर्फ सोन्या असा फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. अगदी आपण पाहायला गेले तर ज्या प्रकारे सोन्या बैलगाड्या शर्यतीमध्ये पळत असतो त्या प्रकारे आता मात्र सोन्याला फलंदाजी चांगली करावी लागेल. अगदी पाहायला गेलं तर 40 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. 12 चेंडू इक्वेशन पाहू शकाल. 12 चेंडू, धावांची गरज आहे 37 धावा. यस, अगदी अल्पेश हा फलंदाज फलंदाजीसाठी आहे. बारह गेंदे 37 रनों की जरूरत उत्तम है तो उम्मीदें जिंदा है। यहाँ से अब करण अपनी स्पेल की दूसरी ओवर, गेंदबाजी ट्रैक पर है। 12 गेंदे और 37 रनों की जरूरत है। यहाँ से 40 रन 2 विकेटों के नुकसान पर पाटोल। स्ट्राइकर इन पर उत्तम 11 गेंदों का सामना किया 27 रन पर बल्लेबाजी करते हुए। पहली गेंद छोड़ा, इस गेंद को जाने दिया। मांग थी वाइड की, सोचा था बैट्समैन ने कि बाहर है, पर पॉपिंग क्रीज में वाइड लाइन के अंदर है ये गेंद, रिलीज हुई। डॉट गेंद। अब 11 गेंदे 37 रन। जब जब डॉट गेंदे आएगी मुश्किल रहेगा करण फटे की इस ओवर में आक्रमण करना। तेज रहती है इनकी गेंदे, क्या बात है। इस बीच और एक डॉट गेंद, बैक टू बैक 2 गेंदे डॉट। अब पूरी तरह से प्रेशर डायवर्ट किया है बैट्समैन उत्तम पर। यस, नक्कीच. अगदी जर पाहायला गेलं तर आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज करण. अगदी जर पाहायला गेलं तर करणने वापसी केली आहे या सामन्यामध्ये. आपण विचार केला तर 4थ्या क्रमांकावरती गोलंदाजी हाताळत असताना या खेळाडूला आपण पाहिलात. चेंडू हवेमध्ये आहे. अगदी 2-2 क्षेत्ररक्षक त्या दिशेला धावत होते. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अरुण धसाडे देखील आला होता झेल टिपण्यासाठी. अगदी 38 वर्तुळाच्या आतमधला क्षेत्ररक्षक देखील गेला होता. फंबलिंग होती, झेल सोडला. आणि अगदी फलंदाज उत्तमला मोठे जीवदान. अगदी ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण वैयक्तिक 29 धावा आपण पाहिल्यात, त्याला हे मोठे जीवदान मिळतं. उत्तम मध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. 9 चेंडू 35 ची गरज आहे. उर्वरित 3 चेंडू फार निर्णायक ठरू शकतात. अगदी फलंदाजापासून अजून एक चेंडू दूरवर ठेवला जातोय. फलंदाज चेंडू सोडून देत आहेत. अगदी त्यांच्या मनामध्ये हा चेंडू वाईट जातोय की काय, परंतु अगदी पाहायला गेलं तर लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. करण फरडे गोलंदाजी ट्रॅक वरती हा गोलंदाज आपण पाहत आहोत. पूरी तरह से बैकफुट पर है टीम पाटोल। करण फरडे लंबे रनअप के साथ 30 बॉलिंग। इस बीच बल्ले का बारी सीधा नीचे, फील्डर प्रयास अच्छा था, सिंगल प्राप्त हुई। अब ये मैच पूरी तरह से डीके स्पोर्ट्स गुलबन के खेमे में है, क्योंकि 7 गेंदे हैं 34 रन, बड़ा मुश्किल। यस, नक्कीच. अगदी जर पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका जर आला तर कुठेतरी कमबॅक होण्याची शक्यता आहे टीम पाटोल संघ आपण पाहत आहोत. परंतु तो मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला अगदी आपण पाहत आहोत स्वप्नील हा फलंदाज आहे. यस, अगदी हा चेंडू सोडून दिला. आता मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर लाईन चुकीची आहे. गोलंदाज करण फरडे आपण पाहत आहोत आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडू हा घोषित केला. अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे. टोटल धावफलकावरती धावा इथं आपण पाहत आहोत 44 धावा जोडल्या गेल्यात. मोठ्या फटक्यांची गरज आहे सातत्याने आपण पाहू शकाल पाटोल संघ, परंतु मोठे फटके येत नाहीयेत. अजून एक बिग ब्लास्ट करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन जुळलंच नाहीये. शेवटचा बॉल होता. अगदी आता मात्र इक्वेशन कठीण झालं आहे. 6 चेंडू आणि मात्र 33 धावांची गरज असेल टीम पाटोल संघाला.
बनवायच्या आहेत त्या म्हणजेच तब्बल 33 धावा, म्हणजेच काय तर 6 चेंडू आणि 33 ची गरज आहे. अगदी आता मात्र वातावरणामध्ये थोडस चेंजेस झाले शोएब सर. अगदी सूर्यदेवताने अगदी ब्राईटनेस कमी केलाय की काय असं वातावरण इथं आपण पाहतात. यस, वाशाळ संघ नाणेफेकीचा कौल जिंकले होते, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केला जय श्रीराम खर्डी संघ. अगदी दोन्ही संघाने सज्ज राहा. तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात. पहिलाच बॉल चांगला हाताळला जातोय. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला ढकललं गेलं. पाटोळ संघ आपण पाहतात. तेजस हा गोलंदाज ट्रॅक वरती आहे. पहिलाच बॉल त्याच्या माध्यमातून अगदी चांगला हाताळला जातोय. 5 चेंडू 33 ची गरज आहे. शोएब सर, अगदी कमबॅक होईल का पाटोळ संघाचा? बहुत मुश्किल है. तेजस काफी गति है, पेस है, इनकी गेंदबाजी में मुश्किल रहेगा. स्ट्राइकर इन पर उत्तम. ओहो, पहली गेंद लोअर फुल टॉस थी, पल्ले पर टकराकर पैरों पर टकराई. डॉट गेंद. अब औपचारिकता बाकी है. 4 गेंदे 33 रनों की जरूरत. 4 बॉल्स रिक्वायर्ड 33 रन. काफी मुश्किल. शुरुआत अच्छी दी थी उत्तम ने और एक बेहतरीन कैच बैट्समैन उत्तम. आउट. यस, अगदी जर पाहायला गेलं तर सुरुवात भरपूर चांगली. करण फरडे. तदनंतर या षटकामध्ये अगदी तेजस हा गोलंदाज आपण पाहतात. तेजसच्या खात्यामध्ये देखील एक महत्वाचा विकेट म्हणजेच महत्वाचा गडी आपण पाहतात त्याच्या खात्यामध्ये आपण पाहू शकाल. अगदी बिग ब्लास्ट करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू म्हणजेच काय उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. बॅट फुटला गेले. तदनंतर पाहायला गेले तर बॅटची कडा होती. स्लीपर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतायत. अगदी पूर्णपणे विजयाच्या दिशेला पूर्णपणे आपण पाहू शकाल डीके स्पोर्ट्स गोल्डन संघाची वाटचाल झाली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. पप्पू दादा साखरे, आपण कुठे असेल तर मुख्य व्यासपीठावरती या. शेवटचा बॉल. अगदी इथनं निर्धाव चेंडू हाताळला जातोय. अभिनंदन टीम डीके स्पोर्ट्स गोल्डन संघ, हार्ड लक टीम पाटोळ संघ. यस, तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो नुकता झालेला सामना नो डाऊट ज्याच्या बॅट मधनं या सामन्यामध्ये अर्धशतक कंप्लीट झालं होतं आशिष. यस, तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच अगदी कॅप इथनं वितरित केली जाईल. यस,